नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. योगी युंजीत सतत मात्मानं रहसि स्थितः. एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहाः. एरवी दिवस तरिया अपुरे. परिवैराग्य वसंताचे निभरे. जे सोहम भाव मोहोरे मोडोनी आला. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. आणि भक्तराज अर्जुनाने देवाला प्रार्थना केली की प्रभू, आपण जी महापुरुषांची लक्षणं प्रतिपादन केली आहे, माझ्या जीवनाचं अवलोकन केल्यानंतर ते लक्षणं माझ्या ठिकाणी वसत नाही किंवा ती लक्षणं मला अजून प्राप्त झालेली नाही. या लक्षणांचा पूर्ण तात्पर्याचा जर विचार केला तर निश्चित मला एक माहिती आहे, या लक्षणाच्या बाबतीमध्ये माझं जीवन अपूर्ण आहे. साधकाने कायम आपल्या स्वतःच्या जीवनाचं निरीक्षण करावं. इतरांच्या जीवनाचं परीक्षण करण्याचा आपल्याला अधिकार नाही, कारण बदल आपण आपल्यामध्ये करू शकतो. जगतातल्या कोणत्याही व्यक्तिमत्वाचा बदल हा आपल्याला करता येणार नाही. प्रत्येकाचे गुण वेगळे असतात, प्रत्येकाच्या अंतःकरणातले संस्कार वेगळे असतात, प्रत्येकाची कर्माची वाटचाल वेगळी असते. गुणाच्या तारतम्यानुसार, स्वभाव संस्कारानुसार तो ज्या परिस्थितीमध्ये वाढतो त्या परिस्थितीनुसार सगळ्यांची भूमिका वेगळी असते. फक्त बदल होतो तो सत्संगतीमध्ये आल्यानंतर. पण त्या बदलाकरता सुद्धा काही वेळेची अपेक्षा असते, त्यालाही काही ना काहीतरी अवकाश लागतो. पण साधकीय जीवनामध्ये स्वतःचा बदल करणं हे फार महत्त्वाचं आहे. या बाबतीमध्ये ताळा असावा. जगद्गुरू तुकोबारायांचं प्रमाण आहे, तो का म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. ज्याच्या जीवनामध्ये ताळा, इथं जर स्वल्पविराम दिला तर त्याची अवकळा नाही, त्याची कधी फजिती होणार नाही. पण ताळा नाही या नाही पदाजवळ जर आपण अर्धविराम दिला, तो का म्हणे ताळा नाही, तर त्याची मग अवकळाच आहे. म्हणून कायम आपल्या जीवनाचा थोडासा का होईना दररोज आपण हिशोब केला पाहिजे. जसं आपण पैशाचं करतो की नाही, तसं आपण आज दिवसभरामध्ये आपण नेमकं काय केलं, सायंकाळी आपण याचं निरीक्षण नोंदवलं पाहिजे. आणि ही जर आपल्याला सवय लागली तर ज्या चुका असतात त्या कमी होतात, सत्कर्मामध्ये वाढ होते. कशाकरिता विस्तार केला, या लक्षणांची आणि जे सारा मीर अपाडे कीर अपुरा, परंतु विश्वास आहे देवा, तुमच्या शब्दाने उपदेशाने जर मला ब्रह्मरूपता प्राप्त झाली तर मग मला कष्ट मात्र पडणार नाही. तुम्ही जर माझ्याकडे लक्ष दिलं तर निश्चित मी ब्रह्मरूपाला प्राप्त होईल. आणि तयारी माझी एवढी आहे, तुम्ही जे सांगाल त्याचा मी अभ्यास करेल. काय झाले अभ्यास हिजेल सांगाल जे, म्हणून तर या अध्यायाला अभ्यास योग असं म्हटलं जातं. वारंवार केली जाणारी जी गोष्ट असते तिला अभ्यास असं म्हणतात. आणि अभ्यासाने काहीच कठीण नसतं. असाध्य ते साध्य गरिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे, अभ्यासाने सर्व काही शक्य आहे. मनुष्याला विषही पचविता येतं, पण त्याचा अभ्यास करावा लागतो बरं. एकदम नाही पचत विष, थोडं थोडं अगदी सुईच्या टोकार मावेल इथपासून सुरुवात करावी लागते. फक्त ऐकून ठेवा, लगेच केला पाहिजे हा प्रयोग असा काही त्याचा अर्थ नाही. प्राचीन काळामध्ये हे प्रयोग करायचे. विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे. एके वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले, म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. ते आणखी नाही ना, व्याघ्र सर्प प्रांजळे. हा अभ्यासाची निबळे एका गती अंतराळे. व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. हे दोन जे आहे ना, सर्प आणि व्याघ्र म्हणजे वाघ, हे सरळ नसतात स्वभावाने, हे वक्र असतात. म्हणजे हे हिंस्त्र असतात, हिंसा करण्यात तत्पर असतात. त्यांच्या अंगामध्ये कायम द्वेष असतो. ज्ञानोबारांनी म्हटले बघा,
जातीचा जो साप असतो ना, तो ज्याप्रमाणे आपल्या मनातला सळ सोडत नाही किंवा वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी न वचे, गत जन्मातलं सुद्धा वैर सापाच्या मनातून जात नाही. म्हणून कधीकधी व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, एखाद्या सभागृहामध्ये 100 माणसं झोपलेली असतात. एखादी व्यक्ती कोपऱ्यात झोपलेली असते, पण बरोबर सर्प त्यालाच दंश करतो, बाकीच्याच्या अंगावून प्रवास करतो तो. बाकीच्यांना कळतही नाही म्हणा, कारण ते गाढ झोपलेले असतात, पण बरोबर एखाद्याच व्यक्तीला तोच कावतो. का? त्याच्या मनात वैर आहे. सर्प हा दंश धारण करतो. काय असेल त्याचं अंतःकरण आपल्याला माहिती नाही. हल्लीच्या काळातले लोक म्हणतात सर्पाला कान नसतात. असेल नसेल आपल्याला काही माहिती नाही. मग ते सर्प मात्र डोलतो. त्याला कान जरी नसेल तर त्याला पृथ्वीतले काही तरंग नक्की जाणवत असते. मग सर्प हा स्वभावाने क्रूर आहे. वाघही स्वभावाने क्रूर आहे, पण अभ्यास केलं की त्यांना सरळ करता येतं. कोणी केलं? सखदेव महाराजांनी. वाघाचं असणारी ते काही 4 चाकी वाहनच आहे त्यांचं, आणि चाबूक कोणाचा आहे? सर्पाचा आहे. व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी, अभ्यासाला काहीच कठीण नसतं. जुन्या काळामध्ये विहिरीवरून पाणी आणलं जायचं. मग आता ते पाणी शेंदावं लागतं. त्याला ते पोहरा म्हणतात. दोर असतो की नाही त्याला, तो दोर विहिरीवर बसवलेल्या दगडाला घासतो. दोर तुटतात, पण अभ्यास नाही सोडत. परिणाम असा होतो की त्या दगडाला काचणी पडते. काचणी म्हणजे अजूनही तुम्ही जर जुन्या विहिरीवर जाऊन पाहिलं तर ते दगड घासलेले आहेत आणि बरोबर गुळगुळीत भाग होऊन जातो. तिथे जर आपण दोर सोडला तो हालत नाही, काही नाही. जसं रेल्वेच्या बाबतीमध्ये नाही का, रेल्वेचं चाक जसं त्या लोखंडी पटरीला सोडत नाही, तसं त्या दगडाच्या त्या काचणीतून जर दोर सोडला तो इकडे तिकडे हालतच नाही. रिकामा असताना नाही हालत. आणि पाणी जर भरून आणलं तर मग तर हलण्याचा प्रश्नच नाही, कारण ते मी प्रयोग करून पाहिलेला आहे. पाणी मी लहानपणामध्ये ते शेणलेलं आहे पाणी. तर ते दोर मऊ आहे, दगड कठीण आहे, पण फक्त दोराने अभ्यास केला तर त्या दगडाला सुद्धा काचणी पडू शकते. किंवा ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. दोरा चिरा पडे काचणी. हा काचणी, त्या दोरामध्ये चिरा म्हणजे दगड, त्याला सुद्धा ती काचणी पडते बघा. म्हणजे तो गुळगुळीत होऊन जातो किंवा घासला जातो. किंवा ओलं मूळ असतं झाडाचं, नखाने जर आपण त्याला धक्का लावला तर तुटू शकतं, पण ते मूळ अभ्यास करतं. जर आपण झाडाचं निरीक्षण केलं ना तर काही काही झाडाचे जे मूळ असतात ना ते दगडाला बाजूच्या बाजूने घेरतात. म्हणजे थोडक्यामध्ये जसे एखादं वाहन दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करतं, तसं ते मूळ त्या दगडाच्या बाजूला जातं आणि त्याला घेरावा घालतं. पण काही काही मूळ असे कठीण असतात, नाही सरळ मार्गाने जाणार. तर परिणाम असा होतो दगडाला छिद्र पाडून ते जातात. ओले मूळ भेदी. हा गर्भ असतो मातेच्या उदरामध्ये. हा संपूर्ण अभंगच आहे तो गोबारायांचा. तो का म्हणे कैसा गर्भाला वाव, असं काहीतरी प्रमाणे तो अभंग एकदा घेतला होता, पण आता त्याच्यावर परत कीर्तन न झाल्यामुळे आठवत नाही. हा गर्भा वाव पोटी एकाएकी असं प्रमाण आहे. तो गर्भ जो असतो की नाही मातेच्या उदरामध्ये स्थापन झालेला, तो सुरुवातीला खूप लहान आकाराचा असतो आणि 9 महिन्यापर्यंत त्याची वाढ होते. आता त्याला पहिल्यांदा काही जागा फार जास्त लागत नाही. शास्त्रामध्ये भागवतामध्ये असा विचार केला की सुरुवातीला जो गर्भ स्थापित होतो त्याचा बोरा एवढाच आकार असतो आणि मग तो हळूहळू प्रत्येक महिन्याला तो वाढत जातो. आणि त्या कोणत्या महिन्यात त्याला पाय, हात, मस्तिष्क, मन हे सगळं बुद्धी प्राप्त होते आणि इतका तो आकाराने वाढतो 9 महिन्यापर्यंत. तर काही काही गर्भाचं वजन 2.5, 3, 3.5 किलोपर्यंत होतं. मग त्याला जागा असते का? तर त्याने अभ्यास केला आहे उदरामध्ये राहण्याचा. बरोबर त्याला जागा होती. ईश्वरी सृष्टी आहे, अभ्यास आहे अभ्यास. तसं भक्तराज अर्जुन म्हणतात, ब्रह्मप्राप्तीसाठी जे सांगाल, आपण जो अभ्यास मला सांगाल तो मी नक्की अनुष्ठान करेल. काय झालं मला न करायला? भगवान सुद्धा म्हणतात ना 5व्या अध्यायाच्या अंतिम भागात, अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिशी
तरी आम्हाशीची वाणी कायसी सांगावयाची. तो श्रवण करतो आणि श्रवणाचं आचरणही करतो, त्यामुळे आम्हाला सांगण्याकरता कोणत्याही प्रकारची अडचण नाही. भगवंताने अर्जुनाचं अनुमान प्रमाणाने ज्ञान करून घेतलं. ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचा अंतकरणातली इच्छा म्हणजे डोहळा झाला, याचा अर्थ असा आहे की अर्जुनाच्या बुद्धी नावाच्या उदरामध्ये वैराग्य नावाचा गर्भ स्थापित झालेला आहे. उदाहरण तेच आलं ना, ते तर ऐसीची एक विचारिले 48 क्रमांकाची ओवी. जे या ब्रह्मत्वाचे डोहळे झाले, परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची. या अर्जुनाच्या बुद्धीमध्ये वैराग्य नावाचा गर्भ स्थापन झाला आहे. किती योजना गोड आहे. रूपक जरी करायचं असेल तर त्या रूपकामध्ये सुद्धा एवढी दक्षता घ्यावी लागते. गर्भ कुठे राहत असतो? एखाद्या स्त्रीच्या उदरामध्ये राहतो. तसं बुद्धी ही स्त्रीलिंगी आहे आणि वैराग्य हा पुल्लिंगी शब्द आहे. वैराग्य नावाचा गर्भ बुद्धी नावाच्या असणाऱ्या मातेच्या उदरामध्ये आलेला आहे. काल आपण विचार केला की बुद्धीमध्ये सुद्धा प्रकार दोन आहे. एक सद्बुद्धी, दुसरी आहे दुर्बुद्धी. दुर्बुद्धीच्या सुद्धा उदरात गर्भ असतो, पण तो विरक्तीचा नसतो, आसक्तीचा असतो. मग त्यामुळे त्याला स्वर्ग, संसार, नरकावस्था, आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. पण दुसरी एक बुद्धी आहे जी दुर्लभ आहे. तैसे दुर्लभ सद्बुद्धी, जी परमात्माची अवधी जैसा गंगेसी उददी निरंतर. निश्चय करणारी वृत्ती जी आहे अंतकरणाची, तिलाच बुद्धी असं म्हणतात. तत्र निश्चयात्मिका बुद्धी. त्या बुद्धीत प्रकार दुर्बुद्धी आणि सद्बुद्धी. एका परमात्म्या वाचून बाकी कोणाला हे विषय न करणारी बुद्धी, त्याला म्हणतात सद्बुद्धी. तैसे ईश्वरा वाचून काही, जी अनेकलानी नाही जैसा गंगे. असंच नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. दुर्लभ सद्बुद्धी जी परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर. एरते दुर्मती जे बहुधा सेवी करती, तेथ निरंतर रमती अविवेकी. म्हणून तया पार्था स्वर्ग, संसार, नरकावस्था, आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. हा विचार दुसऱ्या अध्यायामध्ये आलेला आहे. सद्बुद्धी जी आहे, त्या सद्बुद्धीच्या उदरामध्ये वैराग्य नावाचा गर्भ आलेला आहे. आणि वैराग्य नावाचा गर्भ आला तरच मी ब्रह्म व्हावं असा डोहळा प्राप्त होऊ शकतो, नाहीतर नाही. म्हणजे ब्रह्मप्राप्तीचा अधिकारी कोण आहे? वैराग्यवान पुरुषच. आणि वैराग्य कुठं येतं? सद्बुद्धी नावाच्या त्या मातेच्या उदरामध्ये. आणि ती बुद्धी कोणाकडे आहे? अर्जुनाकडे. म्हणजे अर्जुनाकडे आहे सद्बुद्धी. तिच्यात स्थापन झाला वैराग्य नावाचा गर्भ. आणि त्या गर्भातली आंतरिक इच्छा मी ब्रह्म व्हावं या रूपाने प्रगट झाली. ही अंगे म्या होई जो का. मी अंगाने ब्रह्म होईल का? म्हणून तर विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणेचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवी. वैराग्यवान पुरुषच ब्रह्मप्राप्तीला अधिकारी आहे, दुसरा नाही. बरं, एखादा म्हटला आसक्त असेल तर विलंब लागेल त्याला. पण वैराग्यवान पुरुषच या जीवनामध्ये भगवत प्राप्ती सहज करू शकतो. 15व्या अध्यायामध्ये 2 ओव्या आलेल्या आहेत. वैराग्यवान साधकाचं लक्षण सांगत असताना पैभव स्वर्गा ओबगले, मुमुक्षो योग ज्ञाना वळघले, पुढती न या निघाले पैजा येथ. पुढे पण आला आहे बघा, पळती वितराग होडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा. त्यांचं वर्णन केलेलं आहे की ब्रह्मपदाचा कर्माचा कडा माग टाकतात. भव नाम संसार आणि स्वर्ग या तिघाला ते उबगलेले आहेत. स्वर्ग संसाराला उबगले, ब्रह्मपदाचा कर्मकडा माग टाकलेला आहे. याचा ब्रह्मपद म्हणजे कोणतं? सत्यलोकातलं. बरं, कारण ब्रह्मपदाचे अर्थ 2 होतात. एक निर्गुण निराकार, त्यालाही ब्रह्मच म्हणतात. आणि ब्रह्मदेव जिथं राहतो त्याला सुद्धा सत्यलोकातलं ब्रह्मपद म्हणतात. तो का म्हणे, त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत ब्रह्मादिक पदे, दुःखाची शिराणी
म्हणून ते ब्रह्मपदाची अपेक्षा करत नाही. का नाही करत? कारण ब्रह्मदेवापर्यंत जरी गेला तरी पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. ज्ञानोबा म्हणतात, कैसे थोरीचे मान पाहे पा, तो सृष्टीबीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीच्या मापा श्री गजाहाला. वैराग्यवान पुरुषच ब्रह्मपदाला गवसणी घालू शकतो. ते उपनिषदामध्ये, कठोपनिषदामध्ये कथा आलेली आहे. नचिकेताच्या वडिलांनी विश्वजित नावाचा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये सर्व दान संपत्ती द्यावी लागते. जे काही ब्राह्मण याचना करण्यासाठी आले तर त्या नचिकेताच्या वडिलांनी अशा गायी दिल्या दानामध्ये की ज्या आता परत पाणी पिणार नाही. वयोवृद्ध झालेल्या होत्या सगळ्या, त्यांनी शेवटचं पाणी पिलेलं आहे. आता त्या दूध देऊ शकत नाही, वासरालाही जन्माला घालू शकत नाही, पाणीही प्राशन करू शकत नाही. अशा एकदम कृश झालेल्या आणि बहुतेक काही दिवसामध्ये मृत्यूपंथाला वाटचाल करतील अशा गायी दानामध्ये देण्याकरता प्रारंभ केला. त्या नचिकेताला आपल्या वडिलाचं अधपतन पाहावे ना, आणि त्याने विचार केला आपण वडिलांना प्रतिबंध तर काही करू शकत नाही. त्याने विचारलं, बाबा तुम्ही गाईचं दान करता, कारण ते गोधन आहे, गोधनाचं दान करता की नाही? तुमच्या धनाचं तुम्ही दान करता, मग शास्त्रामध्ये मी सुद्धा तुमचं पुत्रधन आहे, माझं दान तुम्ही कोणाला करणार? पहिल्यांदा प्रश्न विचारला तर वडिलांनी दुर्लक्ष केलं. दुसऱ्यांदा पुन्हा हाच प्रश्न विचारला आणि तिसऱ्यांदा विचारलं, मी पुत्रधन आहे, माझं दान तुम्ही कोणाला करणार? राग आला वडिलांना आणि ते म्हणले, मी तुझं दान मृत्यूला करणार आहे. आता मृत्यूला करणार म्हणजे यमाला दान दिलं की नाही? नचिकेताने सांगितलं, वडिलांच्या मुखातून शब्द आला आहे, तो आपल्याला खरा करावा लागेल. आणि जेव्हा दान दिलं जातं तेव्हा दिलेला पदार्थ दात्याकडे राहत नसतो, तो याचकाच्या हातामध्ये द्यायचा असतो, स्वसत्ता काढायची असते. म्हणून तो नचिकेता यमलोकाला जाण्याकरता निघाला. वडिलांनाही पश्चाताप झाला की आपण हे काय बोलून गेलो. पण तो निघाला तर 3 रात्रीपर्यंत त्याने यमाच्या, जुन्या काळात सुविधा असेल, मनाच्या संकल्पाने सुद्धा यमनगरीपर्यंत जाता येत असेल, तिथपर्यंत ते गेले आणि 3 रात्री दरवाजामध्येच मुक्काम केला. यमराज कुठंतरी बाहेर गेलेले होते आणि मग लक्षात आला हा ऋषिकुमार आहे, तपस्वी महात्मा आलेला आहे, आणि जर आपण याचा योग्य आदर सत्कार नाही केला तर कदाचित आपली सत्वहानी होईल. सोन्याच्या कलशामध्ये जल घेऊन आले ते आणि त्याने ऋषिकुमाराचे पाद प्रक्षालन केले. शास्त्रातला नियम असा आहे, जेव्हा आपल्या घरी एखादा अतिथी येतो ना, तर त्या अतिथीच्या रूपाने अग्निदेवता आपल्याकडे येत असते आणि ती अग्निदेव आपल्याकडे क्रुद्ध होऊ नये याकरता त्यांच्या पायावर पाणी द्यायचं असतं. हा चरण प्रक्षालन करायचं असतं. त्यातही नियम आहे, त्यातही अधिकार असतो. काही काही लोक पुढे येतात, नाही तुम्ही पुढे या, त्याचा अधिकार ठरलेला असतो. पुन्हा चरण प्रक्षालन कोणी करावं कोणी, जर पाणी ओतलं पायावर तर तो अग्नी शांत होतो, असा नियम आहे. चरण प्रक्षालन करा, तिथं बादली नेऊन ठेवायची नाही, आपण स्वतः जायचं, चरण प्रक्षालन करायचं असतं. आशीर्वाद त्यातून आहे ना. संभ्रमाचे आयती स्नेह जैसा ये व्यक्ती, का दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. आणि मग यमाने सांगितलं नचिकेताला, तुम्ही 3 रात्रीपर्यंत प्रतीक्षा केली, मी तुम्हाला 3 वरदान देतो, मागा. पहिलं वरदान मागितलं, इथून माघारी गेल्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्यावर नाराज होऊ नये. ते म्हणले काही हरकत नाही, वडील तुझ्यावर पहिल्याप्रमाणेच प्रेम करतील. पहिलं वरदान. दुसऱ्या वरदानामध्ये अग्निविद्या सांगा की जिची उपासना केल्यानंतर ते उपासक स्वर्गाला प्राप्त होतात, तेही वरदान सांगितलं. आणि तिसऱ्या वरदानामध्ये सांगितलं, मला आत्मविद्या सांगा, मला ब्रह्मविद्येचं प्रतिपादन करा. यमराजाने नचिकेताची परीक्षा घेतली आणि परीक्षा घेताना सांगितलं, हा वैराग्यवान आहे की नाही हे पहिल्यांदा पाहावं लागेल ना. कारण जोपर्यंत विरक्ती पाहिली जात नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान सांगायचं नसतं. अनधिकारी पुरुषाला हे पचत नाही आणि अधिकारी पुरुषाला हे कळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांनी परीक्षा घेतली. नचिकेताला सांगितलं, बाळ तुझं वय किती लहान आहे, या वयामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्तीचा प्रश्न करतोय, जा माघारी.
स्वर्गातल्या इंद्राला सुद्धा जे दिव्य भोग प्राप्त होणार नाही असे मी तुला भोग प्रदान करतो. स्वर्गातला इंद्र तरी पुण्य संपेपर्यंत स्वर्गात राहतो. माझं तुला वरदान असं आहे, जोपर्यंत तुझी इच्छा असेल तोपर्यंत हे दिव्य भोग पण ब्रह्मविद्येच्या बाबतीमधलं काही विचारू नको. त्या नचिकेताने सांगितलं, द्यायचं असेल तर ब्रह्मज्ञानच द्या, बाकीचे भोग मला देऊ नका. का? परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीच्या. त्या नचिकेताच्या सुद्धा बुद्धीमध्ये वैराग्य नावाचा गर्भ आलेला आहे. आता ज्ञानोबा यावर पुन्हा एक रूपक अलंकारातून वर्णन करता. आता एखाद्या उदरामध्ये अर्थात मातेच्या उदरामध्ये गर्भस्थापना झाल्यानंतर तो एकाएकी वाढत नाही. जुन्या काळामध्ये काही विद्या असतील, एक गर्भ लवकरात लवकर वाढलेला आहे. कोणता वाढला? त्या कामदेवाला शरीर नव्हतं, भगवान शंकराने त्याला नष्ट केलं. तर नष्ट केल्यानंतर तो झाला अंगरहित, म्हणून त्या कामदेवाचं एक नाव आहे अनंग. त्याला अंग नव्हतं ना, शरीर जाळून टाकलं भगवान शंकराने. लाचकर म्हणून कोळसा काम केला, त्या कामदेवाला जाळून टाकलं भगवान शंकराने. पण त्याला शरीर नाही. प्रार्थना केली, प्रभू मी तर राहिलो पाहिजे ना, म्हणे तो अंगरहितच राहशील. मग मला शरीर कधी प्राप्त होईल? जेव्हा द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा अवताराला येतील तेव्हा भगवंताच्या उदरी. म्हणून बघा ते एक ओवी नाथ महाराजांची, श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोणी झाली वेळे, पुढे मदन पोटा आले बापुढे. ते तर कोणीकडे इंद्रचंद्र, तो मदन म्हणजेच कामदेव. तो प्रभूच्या उदरी म्हणजे रुक्मिणी मातेच्या उदरातून तो जन्माला आला. तर ते आल्याबरोबर एका राक्षसाने त्यांना पळवलं आणि समुद्रात टाकून दिलं. तसा तो राक्षस वधच करणार होता. पण नारद जे आकाश मार्गात त्याला भेटले आणि म्हणे काय करतो? आणि या बालकाचा वध करतो. का? याच्या हातून माझा वध आहे. अरे राम, म्हणे तुझ्या हे पराक्रमाला लांछन लागेल. एवढूशा बाळाला तू तुझ्या हाताने मारावं, तुला कलंक लागेल. तुझ्या नाव कमी होईल की एवढ्या मोठ्या पराक्रमी राजाने लहान बालकाचा वध केला. मग काय करू? शत्रू तर मारला पाहिजे. अरे आपण आता समुद्रावरून चाललो आहे, वरून विमान चाललं होतं समुद्रावरून त्या राक्षसाचं, पण ते समुद्रात टाकून. समुद्रात टाकला तर मासे या बालकाला जिवंत राहू देणार नाही, खाऊन टाकतील. तो कामदेव प्रद्युम्न आकाशातून समुद्रामध्ये टाकला गेला. माशाने गिळलं. तो मासा एका पारद्याने पकडला आणि त्याला मुलगा नव्हता. मासा मोठा कापला, त्याच्यातून ते बालक प्रगट झालं. त्यालाही मुलगा नव्हता, भगवंताच्या कृपेने तो प्राप्त झाला आणि त्याच नगरीमध्ये वाढला. राक्षसाच्याच नगरीमध्ये योगायोग असा असतो. पण तिथे स्वर्गातली एक अप्सरा आली. तिलाही जुन्या काळातला तो काही ना काहीतरी, बहुतेक तीच होती ती जिला मुलगा मिळाला. ती गतजन्मातली अप्सरा होती. नारदाने पुन्हा त्याला स्मरण करून दिलं की तुला शाप मिळालेला आहे, तो अप्सरा आहे. आपली प्राचीन जी विद्या गतजन्मातली तिची आठव कर आणि या बालकाला लवकरात लवकर वाढव. तर तेवढं ते उदाहरण आहे की त्या लहान बालकाला, कारण काही अवस्था असणार, आता बाल्य अवस्था आहे, बाळपण गेले नेणता 5 वर्षापर्यंत बाल्य अवस्था असते, नंतर अवस्था वाढत जाता. पण विद्येचा वापर करून त्या गर्भाला लवकरात लवकर युद्धाकरता योग्य केलं. हे ते भागवतामध्ये आलेलं उदाहरण आहे. पण एरवी सामान्य विचार जर केला तर मातेच्या उदरामध्ये असणारा गर्भ एकाएकी नाही वाढत. पंचदशकाराने म्हटले बघा, कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो यथा तद्वत आत्मविचारोपी शनै कालेन पच्यते. आपण आत्मविचार केला की तो लवकरात लवकर परिपक्व होत नाही. हळूहळू आपला आत्मविचार आपल्याला स्वरूपापर्यंत घेऊन जातो. उदाहरण कसं दिलं? ज्याप्रमाणे कृषी म्हणजे शेतीमध्ये आपण पेरणी केली, लगेच पीक येतं का? नाही. काल पेरणी केली आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला चला भुईमुगाच्या शेंगा खायला, असं नाही घडत. त्याला काही कालाची प्रतीक्षा करावी लागते. कालेन परिपच्यन्ते कोण? कृषी. आणि उदरामध्ये असणारा गर्भसुद्धा काही काळानंतरच वाढतो. आता ज्ञानोबा म्हणतात,
अर्जुनाच्या बुद्धी नावाच्या उदरामध्ये वैराग्य नावाचा गर्भ आलेला आहे. आता त्या गर्भाला वाढण्यासाठी दिवस कालावधी खरं तर लागणार आहे. पण ज्ञानोबा म्हणता एक गोष्ट अशी आहे की तिचं जर साह्य मिळालं तर मात्र तो गर्भ वाढू शकतो. कसं बघा, डोहळा लागला ना, ब्रह्मत्वाचे डोहळे झाले परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची. या बुद्धीच्या उदरामध्ये वैराग्य नावाचा गर्भ आणि त्याची इच्छा कोणती आहे? ब्रह्मप्राप्तीची. एरवी 49वी ओवी, एरवी दिवस तरी या अपुरे परी वैराग्य वसंताचिनी भरे जे सोहम भाव मोहरे मोडोनी आला. हे सगळं कुठं घडतं आहे? भक्तराज अर्जुनाच्या ठिकाणी. एखादा अंकुर फार लहान असतो बघा, त्या अंकुराला वाढण्यासाठी वेळ लागतो. सामान्यपणे जर आपण बीजारोपण स्थितीमध्ये केलं तर पहिल्यांदा बघा, कोणतंही झाड असू द्या त्याला 1-2 पानं येतात. सुरुवातीला तर अंकुरच येतो, 2 पानं 4 पानं असं होता होता ते वाढत जातं. पण त्या झाडाला विशिष्ट वयाची वाढ झाल्यानंतरच फुलोरा लागतो, नंतर त्याला फळं लागतात. काही काही झाडाला 1 वर्ष आड फळं लागतात बघा. आंब्याचे काही झाडं असतात ना, दरवर्षी फळं नाही लागत, त्याला वर्षाच्या आड लागतात. काही झाडाला मात्र प्रत्येक वर्षाला फळं लागतात. तर सामान्यपणे जे गावरान झाडं असतात तर त्याला मात्र विशिष्ट वय जावं लागतं. पण हल्लीच्या काळामध्ये असा काही विकास झाला आहे. आपण जर एखाद्या वाटिकेमध्ये गेलो, वाटिका म्हणजे ते सांगावं लागेल आता वाटिका म्हणजे नर्सरी. आपण जर एखाद्या वाटिकेमध्ये गेलो तर अगदी गुडघ्यापेक्षाही कमी आकाराचे झाडं असतात बघा. काही काही झाडं दिसतात, आंब्या झाड एवढंच पण त्याला कैरी लागलेली असते. किंवा पेरूचे काही झाडं लगेचच्या लगेच त्याला फळंही लागलेले असतात. तर त्याच्यामध्ये काही जाती सुधारित झालेल्या आहे. त्याला काय कारण असतं? त्याला कारण मी असं ऐकलं आहे की हल्लीच्या काळामध्ये बघा काही काही इंजेक्शन टोचले जातात. ते लहानच आकाराचं असते फळभाजी, दुधी भोपळे वगैरे असे काहीतरी म्हणतात बा. त्याच्यामध्ये इंजेक्शन टोचलं की ते दुसऱ्या दिवशी लगेच त्याचा आकार वाढतो. म्हणजे किती हा विकास आहे का अधोगती प्रचंड आहे. नाही रासायनिक परिणाम जे व्हायचं असेल ते, पण ते वाढतं बघा. तसं ज्ञानोबा म्हणता वैराग्य नावाचा वसंत आला. एरवी बघा तुम्ही कोणत्याही झाडाला फळं लागत नाही, पण वसंताचं आगमन झालं तर झाडाला पालवीही लागते, चांगल्या प्रकारे फुलंही लागतात आणि त्याला फळभारसुद्धा येतो. हे सगळ्याला कारण काय आहे? वसंताचं आगमन आहे. म्हणून तर सगळ्या ऋतूमध्ये 2 प्रकारचे ऋतू विशिष्ट प्रकारे वर्णन केले आहे. ऋतू बरवा शारदू, शारदी पुढती चांदू, चंद्री जैसा संबंध पौर्णिमेचा, आणि वसंती बरवा आराम, आरामी प्रिय किंवा प्रिया संगम, संगमी आगमोपचारांचा. असे 2 ऋतू विशिष्ट रूपाने वर्णन केले आहे. त्यातला वसंत आहे वसंत. जे बन करू झाडी शिंपे जीवेसाठी, पाडून जन्मे काढे आटी, परी फळेसी तेची भेटी, जै वसंत पावे. या बुद्धीमध्ये आलेला जो काही या दिवस तरी या अपुरे, हा जो गर्भ आहे ना, ब्रह्मत्वाचा डोहळा, ही इच्छा जी आहे, वास्तविक ही ब्रह्मप्राप्तीला थोडासा वेळ लागू शकतो. परंतु जसं वैराग्य नावाचा आपलं वसंत ऋतू जर आला की जसं कोणत्याही झाडाला पालवी येते, फुलं येतात, तसं वैराग्य नावाचा वसंत आहे. ज्ञानोबांनी अमृतानुभवामध्ये श्री गुरूंना वसंत म्हटलं आहे आणि बाकीची साधना ही उपायाला वन म्हटलं आहे. आता उपाय वन वसंतो, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तो कारुण्याचा. आपण जी साधना करतो हे एक प्रकारचं वन आहे, उपाय वन. आणि त्या वनातले वसंत कोण आहेत? श्री गुरु. उपाय वन वसंतो. तसं वैराग्यसुद्धा हा वसंत ऋतूच आहे. आणि त्या ऋतूचं आगमन झालं तर जे सोहम भाव मोहरे मोडोनी आला, हे जे भक्तराज अर्जुन आहे ना, सोहम दोन्हीसुद्धा संस्कृत पद आहे. सह म्हणजे तो, अहम म्हणजे मी,
तो परमात्मा मीच आहे, यालाच आपण अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती असं म्हणतात. आणि या सोहम भावाच्या मोहरे, मोहरे म्हणजे मोहर, मोहर कोणाला लागतो? सगळ्याच झाडाला लागतो, पण जास्त करून हा शब्द मोहर शब्द आंब्याकरता वापरला जातो. आंब्याला काय लागला? मोहर. हल्ली सगळ्याकडे लागलेला आहे जास्त प्रमाणामध्ये, फक्त त्याला प्रतिबंध आला की मग तो जळून जातो. ढगाळ वातावरण आलं किंवा विशिष्ट प्रकारचं वारं सुटलं, पाऊस पडला, पाणी जर पडलं तर तो मोहर मात्र जळून जातो. वैराग्य नावाच्या वसंताचं भर अत्यधिकपणा झाला म्हणून ब्रह्मत्वाचा जो डोहळा, जे उदरामध्ये गर्भ आलेला आहे, त्याला वाढी करता जरी दिवस थोडे कमी असेल, दिवस तरी या अपुरते आहे. अजून वेळ लागू शकतो अर्जुनाला ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी, पण वैराग्याचं जर आगमन झालं तर मग ब्रह्मप्राप्तीला वेळ लागत नाही. हाच अर्जुन सोहम भाव मोहरे, सोहम भावाच्या मोहराने मोडून आला, हा वाक्प्रचार आहे. त्या मोहरानेच तो वाकला गेला, लवला गेला. म्हणजे इतक्या पराकुटीचा भाव आला अंतकरणामध्ये की अर्जुनाला आता ब्रह्मप्राप्ती व्हायला वेळ लागणारच नाही. म्हणून दिवस तरी या अपुरे, या अंकुराला, ब्रह्मत्वाचा जो अंकुर आहे ना, कारण पाठीमागे वैराग्य शब्द आला, याही ओवीमध्ये वैराग्य नावाचं वसंत असा अर्थ आला, तर इथे झाडाचं रूपक केलेलं आहे. अर्जुन नावाचा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला ब्रह्मप्राप्ती नावाचं फळ लागणार आहे. पण ते फळ लागण्यासाठी अर्जुनाकडे दिवस कमी आहेत, कारण लगेचच्या लगेच वृक्षाला काही फळ लागत नाही. पण वृक्षाला जर फळ लागायचे असेल तर त्याला मात्र लवकरात लवकर फळ लागू शकतं, त्याला वसंताचं आगमन झालं पाहिजे. म्हणून एखादा व्यक्ती वैराग्याने संपन्न जर असेल आणि जर तो वयाने सुद्धा लहान असेल, मग भक्त प्रल्हादासारखा असेल, ध्रुव बाळांसारखा असेल, आपण असं काही ठरवू शकत नाही की लहान वयामध्ये ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. जर तयारी असेल तर वामदेवाप्रमाणे गर्भात सुद्धा ब्रह्मज्ञान होऊ शकतं. पण ती तयारी मात्र मागच्या जन्मातच करावी लागते. म्हणजे परमार्थाचा अभ्यास हा वाया जात नाही वाया जात. भरतांच्या बाबतीमध्ये नाथ महाराजांनी म्हटलं आहे, परी भरता मृगदेही असता जान, भरतासे श्रीकृष्ण स्मरण, पूर्वी केले जे अनुष्ठान, ते अंतर जान कदा निधी. नाथ महाराजांची ओवी भागवतामध्ये. म्हणून पारमार्थिक साधकाला फार मोठं आश्वासन आहे, त्याला फार मोठा आधार आहे की आपण केलेली साधना या जन्मात जर फलीभूत झाली तर चांगलंच आहे, जर नाही झाली तर ती वाया जात नाही. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते, नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. कल्याण मार्गावर अग्रेसर होणारा साधक कधीही दुर्गतीला जात नाही. म्हणून कालावधी जरी कमी असेल, हा ब्रह्मत्वाचा अंकुर आहे. तो अर्जुनाच्या बुद्धी नावाच्या उदरामध्ये वैराग्य भावाने प्रगट झाला आहे. ब्रह्मत्वाचे डोहळे, हा ब्रह्मत्वाचा डोहळा वाढण्यासाठी कदाचित दिवस कमी असेल, पण वैराग्य नावाचं वसंत जर आलं आणि सोहम भाव जर मोहर असेल तर अर्जुन नावाचा वृक्ष आपल्याला घ्यावाच लागतो. एरवी दिवस तरी या अपुरे, परी वैराग्य वसंताचिनी भरे, जे सोहम भाव मोहरे मोडोने आला. 49 आणि 50 ओवीचं युग्म आहे. मनोनी प्राप्ती फळे फळता, ययासी वेळ न लागेल आता, होय विरक्ताईसा अनंता, भरमसा जाहला. मनोनी या कारणामुळे प्राप्ती फळी म्हणजे प्राप्त होण्याकरता योग्य असणारं फळ. कोणतं फळ आहे? आता ब्रह्मप्राप्ती हेच फळ आहे. आणि ती प्राप्तीच्या फळाने फलद्रूप होत असताना, कारण वृक्षाला फळ लागलं तर त्याची सफलता आहे. व्यवहारामध्ये आपण म्हणतो की नाही, वेलीला फुलं असतं की नाही, पण व्यवहारातला एक नियम असा आहे, वेली आकाराने लहान असतात पण फळाला मोठे असतात, आणि झाडं आकाराने मोठे असतात पण फळं मात्र लहान असतात. तुम्ही जर कलिंगडाची वेल पाहिली
मोठं कलिंगड लागतं त्याला. किंवा एखादं ते काशी फळ वगैरे असतं की नाही. आणखीन काय त्याला ते विदर्भामध्ये एक शब्द आहे बघा, कोहळा. ते कोहळ्याची सुद्धा वेल असते प्रचंड, आणि त्या वेलीमध्ये ना आपोआप शक्ती वाढत जाते. म्हणजे फळाचा आकार वाढला की त्या फळाला ताकदीनं धारण करावं, त्या वेलीमध्ये बरोबर शक्ती वाढत जाते. किंवा दुधी भोपळे वगैरे लागतात तर त्या वेलीला फळं जास्त मोठे लागतात. आणि एरवी झाडं जर पाहिले, आंब्याची झाडं, कवटाची झाडं, हे झाडं मोठे असतात पण त्याला फळं लहान लागतात. पण त्यातला आणखीन एक भाग आहे, सगळ्या फळांची बेरीज केली तर झाडाची कमालच आहे ना. सगळ्या वजनाला ते आपल्या ठिकाणी धारण करतच की नाही. गुरुवारी मारुती ते उदाहरण सांगत असतात बा. एक मनुष्य थोडा शहाणा होता. शहाणा म्हणजे अतिशहाणा, थोडा म्हणजे जास्त थोडासा. प्रवास केला त्याने. प्रवास केला तर एका शेतकऱ्याच्या चांगल्या मळ्यामध्ये थांबला. पाहिलं तर कलिंगडाची ती वेल होती. मोठे मोठे कलिंगड पाहिले त्याने. ज्या झाडाखाली बसला त्या झाडाखाली ते कवटाचं झाड होतं. वरती पाहिलं तर फळं लहान आले दिसली. तर हे देवाचं चुकीचं आहे. काही काही माणसं काढतात देवाची चूक, हे चुकीचं आहे म्हणे. आपल्याला काही अधिकार नाही, काही नाही, पण देवाचं चूक आहे, हे तुमचं चुकलं असं म्हणतात ते. तुम्हाला आता आपण चाललोच आहे प्रवासाला, आपण देवाच्या मंदिरात जाऊ. आणि कधी कधी काय असतं बघा, सूचना अभिप्राय लिहिण्यासाठी वही असते काही मंदिरात. आपल्या मंदिरामध्ये होती पण कुठे काही दिसणार नाही वही आता. पूर्वी होते, मला आठवतं चांगलं. बहुतेक भरली असेल ती आता वही. सूचना अभिप्राय काय काय असेल भरली असेल, किंवा मग एखाद्या वही नेली पण असेल अभ्यासाला, काही सांगता येत नाही. ज्या अर्थी लोक चांगल्या चपला नेतात, आणि वया न्यायला काय हरकत आहे. म्हणजे मी काही सांगतो असं त्याचा अर्थ नाही नेले पाहिजे म्हणून. मग ते म्हणे आपण देवाच्या असणाऱ्या दानपेटीमध्ये सूचना टाकू काहीतरी. मग त्याने लिहिलं लगेच पत्र, स न विवी सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आणि देवाला अभिप्राय नमस्कार केला पहिल्यांदा. प्रभो आपण गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत म्हणून घेता, परंतु ईश्वरी सृष्टीमध्ये मोठ्या माणसाकडून सुद्धा काही ना काही चूक होऊ शकते. तर आमची अशी अपेक्षा आहे पुढच्या हंगामामध्ये, पुढच्या वर्षी यामध्ये सुधारणा घडायला पाहिजे. काय सुधारणा? यावर्षी तुम्ही वेलीला कलिंगडाच्या आकाराची मोठी फळं लावली आणि कवटाच्या झाडाला लहान लहान आकाराची फळं यावर्षी जाऊ द्या, पण पुढच्या वर्षी सुधारणा करा. कलिंगडाला लहान लहानच फळं लागली पाहिजे वेलीला, आणि कवटाला मोठे मोठे फळे लागले पाहिजे. पत्र आपला भक्त विश्वासू सही केली, घडी घातली त्याने त्या कागदाची. आणि बाबा सांगत असतात तेवढ्यात वाऱ्याची झुळूक आली, वरून कवटाचं फळ पडलं. हजामत केलेली होती. जे पडलं तर डोक्यातच पडलं. 3 तास बेशुद्ध. नंतर उठला 3 तासाने, वेदना होत होत्या आणि डोक्याला हात लावला, मोठं टिंगूळ आलं. तो म्हटला बापरे, कशामुळे? म्हणजे फक्त कवट माझ्या डोक्यात पडल्यामुळे. आणि जरी तर कलिंगड असतं तर आपण कोणत्या गाडावर गेलो असतो काय माहिती. कलिंगड जर पडलं असतं तर देवाचंच बरोबर आहे, फळ लागतं की नाही. आणि कोणत्याही झाडाला फळं लागलं तर त्याची सफलता आहे. तसं अर्जुन हा वृक्ष आहे, ब्रह्मत्वाचा अंकुर आहे. तो बुद्धी नावाच्या उदरामध्ये प्रगट झाला आहे. त्याला वैराग्याचं साह्य लागतं. आता वैराग्य नावाचा वसंताचा भर आहे, आणि तो ब्रह्मभाव सोहम भाव या मोहराने तो लवलेला आहे. एखादं झाड बघा नुसत्या मोहरानेच लवून जातं, पण त्याला फळं लागण्यासाठी थोडा अवकाश लागतो. भगवंताने रूपक केलं ज्ञानोबा यांनी, आणि म्हणून प्राप्ती फळी फळता ब्रह्मप्राप्ती नावाचं फळ. या फळाने फळद्रूप होण्यासाठी ययासी म्हणजे या अर्जुन नावाच्या वृक्षाला, तसा हा वृक्ष आकाराने लहानच आहे पण ययासी वेळ न लागेल. आता या अर्जुनाला मात्र आता वेळ लागणारच नाही. होय विरक्त ऐसा, अशा प्रकारचा हा अर्जुन विरक्त आहे. अनंता भरवसा झाला. भगवान परमात्म्याला अर्जुनाविषयी भरवसा, खात्री आणि विश्वास वाटला की अर्जुन असा विरक्त आहे. बघा, असा विरक्त आहे की याला ब्रह्मप्राप्ती व्हायला आता वेळ लागणारच नाही. विद्यार्थ्यामध्ये काही प्रकार असतात, काहीला वेळ नाही लागत. बघा, जसं की ज्ञानोबाने उदाहरण दिलं आहे.
बुद्धीचे प्रकार सांगत असताना काही बुद्धी कापराप्रमाणे असतात, काही शेणाच्या गोरीप्रमाणे असतात आणि काही ओल्या शेणाप्रमाणे असतात. मग तेव्हा कापराला किती वेळ लागतो? कापुराची वाती नुसता अग्नी लागला की लगेच कापूर प्रज्वलित होतो. काहींची बुद्धी ते गौऱ्याप्रमाणे असते. गौऱ्याप्रमाणे म्हणजे बुद्धी जड असते असं नाही आहे. इकडे नाही लागत अभ्यासात, दुसरीकडे चांगली चालते. मग ते बुद्धीला थोडासा वेळ लागतो. धुपत 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 काय म्हणा ते पेटते. हे दोन बुद्धीला थोडा वेळ लागतो. कापराला वेळ नाही लागत. शेणाची गोरी वाळलेली असेल की थोडासा वेळ लागतो त्याला, पण ते मात्र पेटते. आणि शेण असेल ओलं तर जो तिथं अग्नी लावायला गेला तो नमस्कार करतो, बाबा तुझ्यामुळे माझे अभंग विसरायला लागले. अशी पण कधी कधी बुद्धी असते. शिकवता शिकवता आपलेच विसरते. कधी कधी घडतं बघा असं, आपलं चरण आठवत नाही. असं होऊ शकतं. हे बुद्धीचे प्रकार आहे. पण विरक्तवान पुरुषाला वेळ नाही लागत. काही विद्यार्थ्यांचं गणित फार तयार असतं, असं एकदम हिशोब तयार असतो बघा. जुने लोक आहे ना, आज मी काही खेडेगावात लोक पाहिले, जुने लोक. आपण कॅल्क्युलेटर वापरतो ना, ते वापरत नाही. ते फक्त बोटं वापरतात. लगेचच्या लगेच वैदिक गणित आहे बघा, शिकवलं जातं. त्याचे पण काही वर्ग चालतात. मी ते एक विद्यार्थिनी पाहिली होती, लहान मुलगी होती. ते सवय नाही सांगताना, पण कोणतंही तुम्ही गणित विचारा, आपल्याला वेळ लागेल मोबाईलमध्ये टाईप करायला, पण ते बरोबर गणित सांगणार तंतोतंत. ते सर्व बुद्धिमान पुरुष असतात. तसं विरक्त पुरुष असेल तर त्याला ब्रह्मप्राप्तीला वेळ लागत नाही. होय विरक्तायसा अनंता भरमसा जाहाला. देवाने मनात विचार केला, बरं हा अर्जुन विरक्त आहे. देवाला कसं काय कळालं बरं? हे शब्दावरून कळालं. मनुष्याच्या शब्दावरून त्याचं अंतःकरण कळत असतं. पुढे जाऊन सांगू, आपल्या इच्छेवरून आपल्या अंतःकरणातली भावना कळत असते. ब्रह्मत्वाची इच्छा असेल तर समजून घ्यावा हा विरक्त आहे. ब्रह्मप्राप्ती तर विरक्त आहे, आणि भ्रमप्राप्ती असेल तर आसक्त आहे. म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आरंभीच या फळेल. मनोने सांगितला न वचेल अभ्यास वाया. ऐसे विवरून या श्रीहरी मनितले ती अवसरी. अर्जुना हा अवधारी पंथराज. या दोन ओव्याचे एकत्र विचार आहे. म्हणे हे भगवान मनातल्या मनात म्हणतात बरं. हे अर्जुनाला काही स्पष्ट म्हटलेले नाही. आणि यातलाही सूक्ष्म विचाराचा भाग असा आहे, भगवान जे आपल्या मनात म्हणतात ते कधी म्हटलेलं आहे? द्वापार युगामध्ये, कुरुक्षेत्रावर, रणांगणावर. आणि जे भगवान म्हटले ना ते अर्जुनाला सुद्धा देवाने कळू नाही दिलं. म्हणे हा शब्द देवाच्या स्वतःच्या मनातला आहे. पण देवाच्या मनातला शब्द तोही द्वापार युगात झालेला ज्ञानोबा कलियुगामध्ये नेवाशामध्ये प्रगट करतात. म्हणे कोण म्हणे? देव म्हणे. आणि अर्जुनाशी न म्हणे, स्वतःशी म्हणे. स्वतःच्या मनात विचार करतात देव. म्हणे जे जे हा अधिष्ठील, हा म्हणजे हा अर्जुन, जे जे अधिष्ठील, ज्या ज्या गोष्टीचा हा आचरण करेल, ग्रहण करेल, ते आरंभीच या फळेल. ती गोष्ट आरंभालाच, सुरुवातीलाच याला फलद्रूप होईल. अर्जुनाला वेळ नाही लागणार. विरक्त पुरुषाला वेळ नाही लागत. कानावचनाचे भेटी सरिसाची पैकी रटी. वस्तू होणे उठी कवनो एक जो साधुबोध झाला. तो नोरून या ठेला ठाईची मोराला. अनुभव कापुराची वाती ओजळली ज्योती. ठाईची समाप्ती झाली ऐसी. म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आरंभीच या फळेल. सुरुवातीलाच त्या अर्जुनाला फलद्रूप होईल. मनोनी सांगितला न वचेला अभ्यास वाया. म्हणून आपण जो अभ्यास अर्जुनाला सांगितला अभ्यास वाया न वचेल, तो अभ्यास वाया जाणार नाही. वक्त्याची दक्षता आहे बरं. ही वाया जाता कामा नाही. आता आपल्याला अभ्यास सांगायचा आहे. आधी काही असल्याशिवाय गुप्त गोष्ट सांगता येत नाही. वाया जाण्याचा संभव असतो.
अर्जुनाचा फक्त इथंच अधिकार आहे असं नाही, अर्जुनाचा व्यवहारातसुद्धा अधिकार चांगला आहे. ज्याचा व्यवहार चांगला असतो ना त्याचा परमार्थसुद्धा चांगला होतो. बघा, मनुष्याला व्यवहारामध्ये वागताना सुद्धा आहे ना शिस्त असावी लागते. एखाद्याची स्वच्छता आहे, बोलण्यामध्ये विचार संपन्नता आहे, प्रगल्भता आहे, तर ती त्याची स्वच्छता, शिस्तबद्धता, प्रगल्भता परमार्थामध्ये सुद्धा कामी येते. म्हणजे मनुष्याचं राहणं चांगलं असावं. वैकुंठवासी गुरुवारी घुलेबाबा पाठामध्ये कायम सांगायचे, बुवा धोत वस्त्र परिधान केले पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे बुवा, असा बाबांचा शब्द असायचा. व्यवस्थित राहिलं पाहिजे. आपण समाजामध्ये वागवतो की नाही, त्याशी चैतन्य महाराजांनी पण खूप गोड सांगितलं वाक्यरताना, व्यवस्थित राहिलं पाहिजे. व्यवहार चांगला असेल तर मनुष्याचा परमार्थसुद्धा चांगला होतो, संस्कार चांगले असतात. किंवा आपला व्यवहार हे आपल्या परमार्थाचंच फळ असतं. परमार्थ विचार आहे आणि विचाराचं प्रात्यक्षिकरण म्हणजे आपलं वागण्यातला व्यवहार आहे. ते अर्जुन, पांडव आणि कौरव द्रोणाचार्यांकडे शिकत होते. मग धनुर्विद्या शिकत असताना मला अधिकार सांगायचं, बरं अधिकार सांगायचा आहे. दोन्ही पण गुरुजनांचा अधिकार आहे, द्रोणाचार्यसुद्धा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मासुद्धा. मग ती धनुर्विद्या शिकवत असताना भक्तराज अर्जुनाचं वाक्य आहे ना, मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिदला. तर ते गुरुजी काय करायचे, प्रत्येक विद्यार्थ्याला नदी पात्रातून पाणी आणण्याकरता पाठवायचे. तर त्या घागरीचा जो आकार तो मोठा असायचा आणि त्याचं जे मुख आहे, घागरीचं तोंड, ते बारीक आकाराचं असायचं. आजही तुम्ही बघा, जर पाण्याचं एखादं पात्र त्याचं तोंड जर अरुंद असेल आणि आकार मोठा असेल तर ते भरायला वेळ लागतं. आणि त्यातला एक सूक्ष्म भाग असा आहे की ते पाणी भरत असताना समजा पाण्याची एखादी बाटली घेतली तर ते एकदम पाण्यात बुडायचे नसते. जर बुडवली ना तर त्यातली हवा बुडबुडीच्या रूपाने बाहेर निघते आणि पाणी जायला वेळ लागतो. मग पाणी कसं भरायचं, तर अर्धीच असणारी बाटली तिचं तोंड फक्त अर्ध पाण्यात बुडायचं, म्हणजे हवेलाही जागा असते आणि पाण्यालाही जागा मिळते. प्रयोग करून बघा, प्रयोगांती सांगतो आहे सगळं, अनुभव आहे अंगे असा भाग. मग ते अश्वत्थामा लवकर यायचा, द्रोणाचार्यांचा मुलगा आहे. आणि भक्तराज अर्जुनसुद्धा तो मातीचा घडा लवकरात लवकर भरून आणायचे आणि बाकीच्या विद्यार्थ्याला वेळ लागायचा. तर तेवढ्या वेळामध्ये एखादा श्लोक, एखादी शस्त्रविद्या बाकीचे विद्यार्थी येईपर्यंत द्रोणाचार्य अर्जुनास शिकवायचे. याला म्हणतात वेळाची सफलता. नाहीतर आपण एखाद्या विद्यार्थ्याला म्हणलं कोथिंबीर घेऊन ये, तर आपलं जेवण होतं, नंतर तो कोथिंबीर घेऊन येतो. म्हणलं का हो, इतका वेळ कसं काय लागला? ते नाही मी पाहिलं बाजारामध्ये जाऊन नाटक बघा, तो कोथिंबीर सुकलेली होती. मग का शेतात गेलं तर आणायला? असं घडतं कधी कधी, वेळ लागतात नाही काही. पण अर्जुनाने मात्र तेवढा वेळ नाही लागला, त्या वेळेमध्ये यायचं. मग आता परीक्षा करायची. एका झाडावर पक्षी ठेवला मातीचा आणि सगळ्याला विचारलं, चल धनुष्याला बाण लाव. लावला म्हणजे सांग तुला काय काय दिसतं. मग ते कौरवातले सगळे म्हणजे गुरुजी मला झाड दिसतं, फांदी दिसतं, पक्षी दिसतो, मला तर तुम्ही पण दिसता. ते होय बाजूला, तो पंक्ती वाढायला योग्य आहे. तो बाजूला. दुसऱ्याला विचारलं काय काय दिसतं, सगळ्यांनी हेच सांगितलं. काही जण म्हणजे गुरुजी मला तुम्ही नाही दिसत, पण मला झाड दिसतं. आणखीन पुढची पायरी, तुम्हाला मला झाड नाही पण फांदी दिसते आहे. आणि अर्जुनाचा क्रमांक आला तर त्याने गुरुजी तुम्ही नाही दिसत, मला झाड नाही, मला फांदी दिसत नाही, किंबहुना मला अख्खा पक्षी पण दिसत नाही, फक्त मला पक्षाचा मातीचा पक्षी होता बरं, फक्त मला त्याचा डोळा दिसतो. याला म्हणतात अधिकारी. म्हणजे अर्जुन धनुर्विद्येत व्यवहारातसुद्धा अधिकारी आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा अधिकारी. द्रोणाचार्यांच्या लक्षात आलं, म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आरंभीच या फळेल, मनोने सांगितला न वचेला अभ्यास वाया. तसं देवाने सुद्धा या ओवीमध्ये विचार सांगितला. देव मनात म्हणतात हा अर्जुन इतका अधिकारीने विरक्त आहे, अधिष्ठील हा ज्याचं ज्याचं ग्रहण करेल
ज्याचं आचरण करेल ती साधना, तो अभ्यास पहिल्याच प्रसंगाला अर्जुनाला फलद्रूप होईल. आणि म्हणून या कारणामुळे बरं सांगितला अभ्यास वाया न वचेल. जो अभ्यास मी अर्जुनाला सांगेल तो वाया जाणार नाही. सांगितलेला अभ्यास वाया जाऊ नये. कसा जाऊ नये याचा आपण थोडासा विचार विस्ताराने उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.